सुप्रेम नमस्कार मित्रांनो. 4थी-5वी शिकलेला माणूस असं वाटतं चपलासकट याच्या पाय पडलं पाहिजे. अडचणी तुमचा मार्ग अडवत नाहीत, त्यात फक्त तुमची जिद्द तपासतात. इच्छा प्रबळ असेल तर मार्ग आपोआप सापडतो. भास्कर पेरे पाटलांच्या संदर्भात हा व्हिडिओ आवर्जून पहा मित्रांनो. अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. राजकारण जाऊ द्या बाजूला, पण खरंच मी नेहमी त्यांचे व्हिडिओ पाहतो. खूप छान वाटतं, खूप आनंद होतो. असे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत मित्रांनो. व्हिडिओ नक्की पहा. डोकं पाहिजे. बिनडोक सरपंच झाल्यावर काय खरं नाही. डोकं पाहिजे ना. हो, गावातलं म्हातारं आहे ना ते आपलं, कोणाचंही बाप असू द्या ना, आपला झेंदे. आपल्या गावचं म्हातारं दुसऱ्या गावाला जाऊन भीक मागतं, चांगलं वाटतं का? हा, काही एवढा खर्च येत नाही हो. म्हाताऱ्याला काय लागतं? पैसेच लागत नाही त्याला, फक्त इच्छा पाहिजे करायची. माझ्या इथे ज्यांना मुलं नाही, गरीब आहे, मुलं सोडून गेले, मुलं दुसरीकडे नोकरीला आहे, दुसऱ्या देशात आहे, असे 40 म्हातारे गावातले आम्ही सर्वे करून काढले आणि त्या 40 म्हाताऱ्याचा सांभाळ पंचायत करतं. खाणं पिणं, कपडा लत्ता, शाल, स्वेटर, चप्पल, बूट, औषध सगळं करतो. तुम्हाला एक गणित सांगतो मग लक्षात ये. आम्ही राशन दुकान आमच्याकडे आहे पंचायतकडं. राशन दुकान कळतं ना, पंचायतकडे आहे. 400 घराला गहू सरकार फुकट देतं, 25 किलो 30 किलो 400 घराला आहे ना. मी असं कार्यक्रम होता, गावातल्या लोकांना विनंती केली. मी म्हणलं तुम्ही काय करा, तुमचे गहू तुम्ही न्या फुकट, मला काही तकलीफ नाही, पण जाताना मला अर्धा किलो द्या. किती? अर्धा किलो आम्हाला देत जा म्हणलं दान. ते म्हणजे तुम्हाला काय करायचं म्हणलं, द्या गरीबाला, भिकाऱ्याला वाढता मग मला द्या, महिन्यातून एकदा अर्धा किलो लय झाले का? मग महिला म्हणे ठीक आहे टाकी जाऊ. अर्धा किलो 400 घरांनी टाकले. किती गहू झाले? 200 किलो. 40 म्हाताऱ्याला किती लागेल महिन्याला? कळलं का नाही कळलं? हा विषय पैशाचा नाहीच हे लक्षात ठेवा. हा मनाचा खेळ आहे, भावनेचा आहे.